गुणवाचक विशेषण. परिभाषा. गुणवाचक विशेषण शब्द हे संज्ञा, नाम किंवा सर्वनाम यांचे गुण, रंग, आकार, स्वरूप, भावना किंवा स्थिती दर्शवणारे शब्द असतात. हे विशेषण त्या वस्तूची किंवा व्यक्तीची कशी आहे, काय गुणधर्म आहेत हे स्पष्ट करतात. गुणवाचक विशेषणाचे प्रकार. 1. रंग दर्शवणारे विशेषण. 2. आकार दर्शवणारे विशेषण. 3. गुणधर्म दर्शवणारे विशेषण. 4. भावनावाचक विशेषण. 5. स्वरूप स्थिती दर्शवणारे विशेषण. त्यातील पहिला विशेषणाचा प्रकार म्हणजे रंगदर्शक विशेषण. मग रंगदर्शक विशेषण कशाला म्हणायचं? तर रंगदर्शक विशेषण हे गुणात्मक विशेषणाचाच एक प्रकार आहे. हे विशेषण एखाद्या वस्तूचा, प्राण्याचा, व्यक्तीचा रंग दर्शवतात. म्हणजे संज्ञा किंवा सर्वनामाचे रंग कसे आहेत हे स्पष्ट करणारे शब्द म्हणजेच रंगदर्शक विशेषणे होत. उदाहरणार्थ, विशेषण आहे पांढरा, संज्ञा आहे पक्षी. वाक्य, आकाशात पांढरा पक्षी उडत होता. विशेषण आहे लाल, संज्ञा फूल. वाक्य, बागेत लाल फुलं फुललेली आहेत. अशा प्रकारे रंगदर्शक विशेषण आपण सांगू शकतो. या रंगदर्शक विशेषणाचा शिक्षणात काय उपयोग होतो? तर रंगदर्शक विशेषण मुलांना वस्तूंचे वर्णन करायला शिकवतात. यामुळे त्यांची निरीक्षण क्षमता वाढते आणि भाषेतील सौंदर्य समजायला मदत होते. गुणात्मक विशेषणाचा दुसरा प्रकार म्हणजे आकारदर्शक विशेषण. मग आकारदर्शक विशेषण कशाला म्हणायचं? तर आकारदर्शक विशेषण हे गुणवाचक विशेषणाचाच एक उपप्रकार आहे. हे विशेषण एखाद्या वस्तू, प्राण्याची, व्यक्तीची किंवा जागेची आकार, आकृती किंवा आकारमान दर्शवतात. उदाहरणार्थ, उंच इमारत, मोठं घर, लांब रस्ता, अशा प्रकारे. या आकारदर्शक विशेषणाचा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो? तर आकारदर्शक विशेषणामुळे विद्यार्थ्यांना वस्तूंचे वर्णन अधिक अचूक आणि स्पष्टपणे करता येते. यामुळे त्यांच्या दृश्य निरीक्षण कौशल्यामध्ये वाढ होते. तिसरं विशेषण म्हणजे गुणधर्म दर्शवणारे विशेषण. हे विशेषण गुणात्मक विशेषणाचाच एक प्रकार असून ते एखाद्या संज्ञेचे स्वभाव, वर्तन, वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये, आंतरिक किंवा बाह्य गुणधर्म दर्शवतात. उदाहरणार्थ, चविष्ट जेवण, प्रेमळ मुलगा. गुणधर्म दर्शवणाऱ्या विशेषणांचा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो? तर गुणधर्म दर्शवणारे विशेषण हे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना, लोकांचे स्वभाव आणि वस्तूंच्या गुणविशेषांबद्दल बोलता येण्यासाठी उपयोगी पडतात. हे विशेषण निबंध, वर्णनात्मक लेखन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. चौथं विशेषण म्हणजे भावनावाचक विशेषण. भावनावाचक विशेषण म्हणजे हे विशेषण संज्ञा किंवा सर्वनामाशी संबंधित असलेल्या भावना, मनस्थिती किंवा मनोवृत्ती दर्शवतात. एखाद्या व्यक्तीची आतली अवस्था, भावना किंवा मनोभाव व्यक्त करणारे शब्द म्हणजेच भावनावाचक विशेषण. उदाहरणार्थ, विशेषण आहे आनंदी, संज्ञा आहे चेहरा. वाक्य, त्यासाठी वाक्य काय करता येईल? तर तिचा चेहरा नेहमी आनंदी असतो. विशेषण आहे दुःखी, संज्ञा मुलगा. वाक्य करता येईल तो मुलगा आज दुःखी दिसतो. या भावनावाचक विशेषणाचा शिक्षणामध्ये काय उपयोग होतो? तर विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीच्या भावना ओळखून त्या शब्दात व्यक्त करता येण्यासाठी ही विशेषणे उपयुक्त ठरतात. निबंध लेखन, चित्रवर्णन, नाट्यलेखन यामध्ये भावनावाचक विशेषणे वापरली जातात. पाचवं विशेषण म्हणजे स्वरूप स्थिती दर्शवणारे विशेषण. जसे की कोरडं, ओली, मऊ, कठीण अशा प्रकारची विशेषणे ही स्वरूप दर्शवतात. मग स्वरूप दर्शवणारे विशेषण म्हणजे काय? तर हे गुणात्मक विशेषणाचाच एक प्रकार आहे. हे विशेषण एखाद्या वस्तू, प्राणी, जागा किंवा व्यक्तीची सध्याची अवस्था, स्थिती, दृश्य स्थिती किंवा भौतिक स्वरूप कसे आहे हे सांगतात. उदाहरणार्थ, विशेषण आहे कोरडं, संज्ञा कपडे. त्यावरून वाक्य असे तयार करता येईल की उन्हात कपडे कोरडे झाले. विशेषण आहे ओले, संज्ञा आहे रस्ते. वाक्य, पावसामुळे रस्ते ओले झाले. या स्थिती दर्शवणाऱ्या विशेषणांचा शिक्षणामध्ये का उपयोग होतो? तर या विशेषणांमुळे
विद्यार्थ्यांना दृश्य निरीक्षण, वस्तूंची तुलना आणि भावनांची संबंधित स्पर्श, तापमान, स्थिती यांचे वर्णन करता येते. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी ही विशेषणे खूप उपयुक्त ठरतात. शिक्षणामध्ये गुणवाचक विशेषणांचे काय महत्त्व आहे, तर गुणवाचक विशेषणे हे विद्यार्थ्यांना व्यक्ती, वस्तू वा जागेची सविस्तर माहिती सांगण्यासाठी मदत करतात. या विशेषणांचा वापर लेखन, वर्णन, निबंध यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरत असतो. धन्यवाद.